नमस्कार, आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल। अक्कलकोट शहरालगत सुरू असलेल्या सुरत ते चेन्नई महामार्गाच्या कामात अवैधरित्या ब्लास्टिंग, अनेक घरांना गेले तडे। तीर्थक्षेत्र अक्कलकोट शहरालगत बासलेगाव रस्त्यावरील कोहिनूर मंगल कार्यालयाजवळ सुरत ते चेन्नई महामार्गाचे काम सुरू आहे। रस्ता बनविण्यासाठी संबंधित कंपनीकडून नियमबाह्य अवैधरित्या सुरुंग लावून ब्लास्टिंग केले जात आहे। या वाढत्या ब्लास्टिंगमुळे येथील अनेक घरांना मोठे तडे गेले आहेत, तर अनेक घरांची पडझड होण्याची शक्यता आहे। अनेक कुटुंबांच्या बोरवेलमधील पाण्याची पातळी कमी झाली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून ब्लास्टिंग सुरू असताना अनेक मोटारसायकलस्वार बासलेगावकडे जात असताना किंवा अक्कलकोटकडे येत असताना त्यांच्या बाजूलाच 5 ते 10 किलोचा भला मोठा दगड येऊन पडला। सुदैवाने तो मोटारसायकलस्वार सहपत्नीक थोडक्यात बचावले। गेल्या 2 महिन्यांपासून ब्लास्टिंगचे काम सुरू असून कोहिनूर मंगल कार्यालय परिसरातील वसाहतमधील नागरिक व महिलांसह वयोवृद्ध व्यक्ती आणि चिमुकली मुले जीव मुठीत घेऊन जीवन जगत आहेत। दररोज ब्लास्टिंग सुरू असताना सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत वसाहत लगत व बासलेगाव रस्त्यावर मोठ्या प्रमाणात दगड पडले आहेत। संबंधित रस्ता ठेकेदारांच्या सहकारी इंजिनियर व कामगारांनी संगनमताने हे अवैध ब्लास्टिंग मर्यादेपेक्षा जास्त विडविण्याचे कामास सुरुवात केली आहे। यामुळे परिसरातील नागरिकांना विविध प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे। मंगल कार्यालयाचे संचालक उरुज पाशा पिरजादे, नागराज कुंभार, प्रशांत गुरव, सुनील गोरे, सिद्धाराम पाटील, इनायत शेख, रमेश शिंदे, दिगंबर साळुंके, गुरप्पा कुंभार, सुनील आळंद, अविनाश कोरे, विजयकुमार मलंग, संगमेश्वर स्वामी, सचिन डिगे, शशिकांत कुंभार, करेप्पा रोळी, अलका दसले, उज्ज्वला फडतरे, विजयलक्ष्मी कुंभार यांच्या घरांना तडे गेले आहेत। सुरत ते चेन्नई सुपर रस्ता काम करणाऱ्या कंपनीकडून नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी येथील वसाहतमधील नागरिक व महिलांनी अनेक वेळा कंपनीसह शासन प्रतिनिधींना तोंडी सांगितले आहे। आता निवेदन देण्याच्या तयारीत आहेत। विशेष म्हणजे अवैध ब्लास्टिंग उडविण्याच्या बाबतीत पोलीस निरीक्षक दीपक भिताडे यांनी सुद्धा या वसाहतमधील नागरिकांच्या तोंडी तक्रारीची दखल घेऊन ठेकेदारांच्या मुनिमास सूचना दिल्या आहेत, तरी सुद्धा त्या सूचनाची पायमल्ली केली जात आहे। म्हणून तहसीलदार व लोकप्रतिनिधी यांनी संबंधित ठेकेदारास ब्लास्टिंग उडविण्याऐवजी पर्यायी मार्ग निवडण्याची सूचना द्यावी अशी मागणी या परिसरातील नागरिकातून केली जात आहे। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयत संवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा। अशाच नवनवीन घडामोडींसाठी रयत संवाद न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।